नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आय होप तुम्हाला आजची रेसिपी समजलीच असेल। तर हो, आज आपण पावभाजी बनवतोय, ते सुद्धा अगदी बाहेरून थकून जरी आलो किंवा बाहेरून आल्यानंतर कधी कधी आपलं मन होत नाही जेवण बनवण्याचं, अशा वेळी सुद्धा बाहेरून कोणताही गोष्टी आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी हा मेन्यू बनवू शकतो। अगदी सोपी बनवायला, भांड्याचा कोणताही जास्तीचा पसारा न पडता अगदी झटपट होणारी, फक्त आपल्याला सुरुवातीची काही मिनटं वेळ द्यावा लागतो। त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे त्याला बिलकुलही वेळ लागत नाही, इतकी चवदार आणि टेस्टी इथे आपण पावभाजीची रेसिपी बघतोय। चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात। तर बघा, इथे आपण काय केलंय, जे 4 ते 5 लोकांसाठी आपण इथे पावभाजी बनवतोय। अगदी तुम्ही इथे जर तुमच्याकडे कमी लोक असतील तर थोडीशी कमी क्वांटिटी घेऊ शकता आणि जास्ती असतील तरी वाढवू सुद्धा शकता। तर आता आपण 4 ते 5 लोकांसाठी अगदी परफेक्ट आहे ही पावभाजी। तर त्याच्यासाठी बघा, इथे मी तुम्हाला सुरुवातीला साहित्य दाखवलं की आपण टोमॅटो 2 ते 3 घेतलेत, 3 टोमॅटो घेतलेत, 2 बटाटे घेतलेत, त्याच्यानंतर शिमला मिरची 1 घेतली, माझ्याकडे एकच होती म्हणून इथे 2 तुम्ही वापरा। त्याच्यानंतर इथे बघा फ्लावर घेतला आहे, फ्लावर मला वाटतं एक अर्धा किलोच्या आसपास हा फ्लावर आहे। तर त्याच्यानंतर इथे आपण मटार सोलून घेतलेला आहे, फ्रेश मटार घेतला आहे, तो 1 वाटी घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेत आणि इतपत आपल्याला हे साहित्य लागणार आहे। तर हे सगळं की नाही पहिलं स्वच्छ धुवून घ्यायचं 1 वेळा। आता फ्लावर काही धुवायची गरज नाही, नंतर आपण तो हे करणारच आहोत, फ्लावर शिजवणारच आहोत, तर धुवून घेणार आहोत। तर पहिलं काय करायचं, या भाज्या ज्या आहेत त्या धुवून घ्यायच्या 1 वेळा, नंतर सुद्धा धुणार आहोत। तर बघा, इथे फ्लावर कट करून घेतला आहे, फुलं जी आहेत तशी मोठी मोठी थोडीशी, म्हणजे थोडी फ्लावरची फुलं दिसली पाहिजेत या पद्धतीनं बघा ती फ्लावरची फुलं कट करून घ्यायची। त्याच्यानंतर इथे शिमला मिरचीसुद्धा मी तुम्हाला दाखवलं की आतील बिया कशा अगदी सेपरेट करायच्या, या पद्धतीनं अगदी सहज सेपरेट होतात आतील बिया। अगदी आपला जो बाकीचे जे काही आपण आहे, जसं की परातमध्ये आता आपण चिरतोय तर त्याच्यामध्ये बिया पडल्या जात नाही। तर इथे शिमला मिरची अगदी बारीक कट करून घ्यायची। त्याच्यानंतर टोमॅटोसुद्धा मी 3 इथे बारीक कट करून घेतलेत। आता बटाट्याची सुद्धा साल काढून घ्यायची आणि बटाटेसुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, कट करून घ्यायचे आहेत। या पद्धतीनंच अगदी बारीक बारीकच तुकडे करायचे, म्हणजे पटकन मऊ होतात, शिजतात ते। फक्त आपल्याला इथे भाज्या कट करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो, बाकीचं काही नाही। पण अगदी छान आणि कमी वेळामध्ये भांड्याचा पसारा न करता टेस्टी रेसिपी आहे पावभाजीची ही। तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, त्यासाठी बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। खूप मस्त रेसिपी आहे आणि वेगळी आहे, त्याच्यामुळे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल याची मला गॅरंटी आहे। तर आता बघा, बटाटेसुद्धा कट करून घेतले, मटारसुद्धा त्याच्यामध्येच घालायचं आहे। आता इथे तुम्ही सेपरेटसुद्धा धुवू शकता, पण मी आता सगळं एकाच परातमध्ये घालून घेते, जेणेकरून आपल्याला धुवायलासुद्धा बरं पडेल, किंवा अगदी पाटी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही टोपामध्ये मोठ्या स्वच्छ धुवून घेऊ शकता। कांदा आणि जो टोमॅटो होता तो फक्त आपण साईडला काढला आहे, तो नंतर आपण घालूया। बाकीचे सगळे जिन्नस आपल्याला काय करायचे, धुवून घ्यायचे आहेत, 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। आणि हे पाणी काढून टाकून चाळणीवरती मी निथळायला ठेवलेले आहे, पूर्ण निथळलेलं सुद्धा आहे। आता पुढची प्रोसेस करून घेऊया। बघा, भाज्या चिरेपर्यंतच थोडासा वेळ लागलेला आहे। आता पुढे काय करायचं, या कुकरमध्ये बघा, कुकरमध्येच आपल्याला हे पावभाजी बनवायची आहे। तर कुकरमध्येच काय करायचं, सगळ्या या भाज्या घालून घ्यायच्या। त्याच्यानंतर त्याच्यावरती बघा, जो कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा, 2 मीडियम साईजचे कांदे होते। नंतर टोमॅटो जे 3 होते, तर 3 मीडियम साईजचे टोमॅटो होते ते घालून घेतले। इथे काय करायचं, आपल्याला हळद घालायची आहे अर्धा 1 चमचा, आणि नंतर त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि इथे 1.5 ग्लास पाणी टाकायचं, म्हणजे भाज्या आपल्या डुबतील भाज्यांच्या वर, म्हणजे असं इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तितपत आपल्याला पाणी घालायचं आहे। जास्तीचं पाणीसुद्धा घालू नका, नाहीतर कधी कधी काय होतं, कुकरच्या शिट्टीमधून पाणी बाहेर येतं। त्याच्यापेक्षा काय करा, पाणी थोडंसं भाजीच्या वरतीपर्यंतच ठेवा। आता काय करायचं, आपल्याला याच्या
कुकरच्या 3 किंवा 4 शिट्ट्या जितपत तुम्हाला लागतात भाजी शिजण्यासाठी तितपत करायच्या आहेत. अगदी 3 शिट्ट्यांमध्ये सुद्धा मस्त गीर शिजते. 3च शिट्ट्या मी केलेल्या आहेत. तुम्हाला जर एखादी शिट्टी एक्स्ट्रा करायची असेल तरीसुद्धा करू शकता. 3 शिट्ट्यांमध्ये इथे बघू शकता कुकर खोललेलं आहे, प्रेशरसुद्धा निघालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यातील जे पाणी आहे एक्स्ट्राचं, ते एक्स्ट्राचं पाणी सगळं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं बघा. आणि आपल्याला या कुकरमध्येच या सगळ्या भाज्या काय स्मॅश करून घ्यायच्या आहेत. आता इथे स्मॅशर घेऊया आपण, जे पावभाजीचं आहे ते, आणि त्याच्याने या सगळ्या भाज्या मस्त स्मॅश करून घेऊया. पटकन होतात, छान मऊसूत शिजलेले आहेत त्याच्यामुळे. आणि पाणी काढण्याचं कारण म्हणजे पाणी काढलं की आपल्याला ज्या भाज्या आहेत त्या फक्त पटकन आपल्याला स्मॅश करता येतात. नाहीतर मग पाणी असेल तर पाण्यामध्ये कसं ते किवचट ढवळत बसायला लागतं. त्यापेक्षा हे अगदी योग्य आहे. पाणी साईडला काढून दिलं. आता काय करायचं, हा कुकर आहे इथे बघू शकता खूप मस्त शिजलेली आहे, स्मॅशसुद्धा झाली आहे. आता कुकर उचलायचा आणि आपल्याला गॅसवरती न्यायचं आहे. गॅसवरती कुकर ठेवून दिला. इथे गॅस मी अजून चालू केलेला नाही बघा. आता आपण जे पाणी काढून घेतलं होतं ते सगळं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅस लावून घ्यायचं आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर कमी जास्त वाटली तर नंतर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता. आता बघा गॅस लावला, त्याच्यानंतर छान उकळी यायला लागलेली आहे, शिजायला लागलं आहे रटरट परत एक वेळा. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काही मसाले घालायचे आहेत, डायरेक्ट घालायचे आहेत. आपल्याला इथे फोडणी वगैरे करायची नाही मसाल्यांना, तर हीच पद्धत आहे ती. तर याच्यामध्ये मिरची पावडर 2 चमचे घातली मी, आणि 2 चमचे इथे मी तुम्हाला दाखवलं पावभाजी मसाला घातला आहे एव्हरेस्टचा. तर बघा आपल्याला इथे हीच पद्धत वापरायची आहे, अगदी झटपट होणारी आणि डायरेक्ट पसारा न करता कुठल्याही जास्ती भांड्यांचा, पटकन होते. मसाले घालून घेतल्यानंतर मसाले शिजायला लो फ्लेमवरतीच ठेवायचे आहेत. तोपर्यंत तडका पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 चमचे तेल घ्यायचं आहे. 2 चमचे तेलामध्ये आपल्याला इथे 2 चमचे बटर टाकायचं आहे, जे की मी बटर असं डब्यामध्ये ठेवलेलं असतं. कधी कधी काही कागद वगैरे असतात तर ते कागद काढायला चिपकलेले असतात ना, तर ते थोडंसं टाईम लागतो आणि कागद चिकटला जातो त्याच्याशी. त्यापेक्षा अशा पद्धतीनं डब्यात ठेवलं की अगदी बघा पटकन आपल्याला काढतासुद्धा येतं. तर आता बटर घालून घेतलं. आणि जरूर तुम्ही इथे बटरच फक्त वापरू नका, थोडंसं तेलसुद्धा वापरा, कारण बटर जळलं जातं नुसतं बटर असेल तर. त्यासाठी बघा 2 चमचे बटर आणि 2 चमचे तेल मी इथे वापरलेलं आहे. एक आपल्याला आलं लसणाची मस्त फोडणी करायची आहे, आलं लसूण पेस्टची. इथे मी आलं लसूण पेस्ट फ्रेश वाटून घेतलेली आहे. थोडेसे असे धागे राहिलेत, पण खूप छान फ्लेवर येतो याच्यामुळे. छान बटर वितळल्यानंतर आपल्याला याच्यात आलं लसूणची जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची, ती छान मिक्स करून घ्यायची. आणि आलं लसूणची पेस्ट याच्यामध्ये मिक्स केली आहे बघा आता. तर खूप मस्त वास सुटलेला आहे बटर आणि या पेस्टचा. तर आता हे आपल्याला तडका काय करायचा आहे, याच्यामध्ये या तडक्यामध्येच आपल्याला थोडीशी मिरची पावडर घालायची, अगदी पाव चमचा इतपत. तर इथे मिरची पावडर वापरली आहे मी, कारण कलरसाठी सुद्धा आणि तिखटपणासाठी सुद्धा बरे पडते. तर नक्की तुम्ही इथे मिरची पावडरच वापरा, खूपच छान लागते चवीला ही पावभाजी. अगदी ठेल्यावरची पावभाजीसुद्धा फिकी आहे याच्या पुढे. नक्की एक वेळा या पद्धतीनं बनवून बघा, नक्कीच घरच्यांना तुम्हालासुद्धा आवडेल. कारण मी पहिल्या वेळीच बनवली होती आणि एवढी सुंदर झाली होती, म्हणजे विश्वाससुद्धा माझ्या घरच्यांना बसला नाही की एवढी सुंदर, अगदी ठेल्यावरची सुद्धा फिकी पडते याच्यासमोर. एवढी मस्त सुंदर झाली होती पावभाजी. आता बघा जो आपण तडका केलेला होता ना, तो तडका डायरेक्ट याच्यावरती घालून घ्यायचा. आणि या तडका पॅनमध्ये जे मसाला थोडासा राहिलेला असतो त्याच्यामध्ये पावभाजी टाकायची. आणि नंतर आपल्याला काय करायचं, परत ही या कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता इथे बघा आपला मसाला म्हणजे पावभाजी अगदी छान पद्धतीने तयार झालेली आहे. आता काय करायचं, तुम्हाला जर इथे थोडीशी कन्सिस्टन्सी हवी असेल, जशी हवी तशी बघा, थोडंसं पातळ हवी असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी ॲड करू शकता. पण त्याच तडका पॅनमध्ये मला थोडंसं, आपण लो फ्लेमवरती ठेवलेलं होतं त्यामुळे ते छान असं दाटसर झाली, मिळून आली. आणि नंतर मग थोडंसं असं मला वाटलं की पाणी टाकावं, म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आता त्याची तयार झालेली आहे पाणी टाकल्याच्यानंतर. इथे थोडंसं तडका पॅनमध्ये मी गरम पाणीच केलं होतं कोमट, ते घातलेलं आहे.
आणि इथे बघू शकता कोथिंबीर वरतून घालायची आणि छान रटरट पावभाजी शिजते. लो फ्लेमवरतीच ठेवायची आणि आपल्याला एक 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायची आहे. आता मीठ टाकलेलं नाही लास्टला, कारण आपण भाज्या शिजवताना मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे मी आत्ता मीठ घातलेलं नाही. कोथिंबीर घातली, त्याच्यानंतर छान परत एक वेळा मिक्स करून घेतली. छान रटरट भाज्या शिजलेल्या आहेत, छान पावभाजी अगदी मस्त, मसालेसुद्धा त्याच्यामध्ये शिजलेले आहेत आणि फ्लेवरसुद्धा खूप छान उतरलेला आहे पावभाजीमध्ये. आता एवढी सुंदर पावभाजी झाली होती ना की पूर्ण घरभर स्मेल अगदी दरवळत होता. एवढी मस्त, म्हणजे अगदी आपण कसं बाहेरून जाताना कधी पावभाजीचा वास आला तर आपल्याला इच्छा होते चला खायला जायचं, अगदी त्या पद्धतीची मस्त अशी झटपट होणारी ही पावभाजी घरी तयार झाली. त्याच्यानंतर मग काय, पावभाजी म्हटलं की बटर तर आलंच, मग बटर भरपूरसं घालायचं आणि नंतर आपण पाव भाजून घेऊया. आता पावाची तयारी करूया. तर इथे पाव बघा मधून असे कट करून घेतले आणि नंतर तव्यावरती असं मस्त बटर टाकायचं आणि मग काय असं मस्त चर्र आवाज आला की त्याच्यावरती असे मस्त पाव भाजून घ्यायचे. हा आवाज जेव्हा येतो ना खूप भारी वाटतं ऐकायलासुद्धा आणि हे पाव असे मस्त बटरसोबत खायला. आता बघा हे पावसुद्धा या पद्धतीनं मस्त भाजून घ्यायचे. अगदी खरपूस ज्यांना पाहिजे त्यांनी खरपूससुद्धा भाजून घ्या. माझ्या मिस्टरांना खरपूस आवडतात, अगदी भाजलेले कुरकुरीत पाव आवडतात, तर त्यासाठी मी नंतर कुरकुरीत बनवते त्यांच्यासाठी. आता मी ही पावभाजीची पहिली टेस्ट आहे ती यशला करायला देते, कारण त्याला खूप जास्त आवडतं. आणि तो जेव्हा पावभाजीचा स्मेल येत होता ना, तो टी व्ही बघत होता, त्याला स्मेल आला, तो वाव झक्कास मम्मा आज काय मस्त आहे काहीतरी. म्हटलं हां पावभाजी बनवते. तर त्याला माहीत होतं भाज्या तर मी घेतलेल्या आहेत, पण त्याला हे माहीत नव्हतं की मी पावभाजी बनवते. तर भाज्या घेतलेल्या हे माहीत होतं त्याला, काहीतरी मी सगळं मिक्स काहीतरी करते. तर त्याला खूप जास्त आवडते पावभाजी. आणि अंडा मसालासुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की त्याला खूप जास्त अंडा मसाला पावभाजी आवडते. तर या पद्धतीनं पाव असे मस्त नरम करून घेतले आणि आता आपण हे सर्व करून घेऊया. कांदासुद्धा मस्त अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. इथे बघू शकता अगदी पावभाजी मस्त तयार झाली आहे. गरमागरम पावभाजी, बटर लावलेले पाव आणि मस्त कोथिंबीर वरतून, लिंबू आणि कांदा, वाव मस्त बेत. आणि वरतून थोडंसं बटर टाकायचं भाजीमध्ये. अगदी मी तर आता ठरवलं आहे कधीही बाहेरची पावभाजी खायची नाही आणि खाऊसुद्धा द्यायची नाही कोणाला, कारण एवढी सुंदर पावभाजी घरी बनते तर बाहेरची खायचीच कशाला, आणि शेवटी ती कशी अनहेल्दी ना. तर त्यासाठी बघा अगदी जवळूनसुद्धा दाखवते. खूपच छान झाली आहे. नक्की तुम्ही माझ्या या पद्धतीने एक वेळा बनवून बघा, नक्कीच घरच्यांना आवडेल, तुम्हाला आवडेल. परत कधी तुम्ही बाहेरची पावभाजी खाणार नाही याची मला गॅरंटी आहे. आणि हो, आपल्या चॅनलवरती कोणी अजून नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा दाबा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ असेच तुम्हाला रोज पाहायला भेटतील. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, आणि आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि त्याचे अनुभव माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.